महाराज, मी प्रताप. आपल्या राज्याच्या राजगुरूंनी मला आपली भेट घेण्यासाठी सांगितले आहे. महाराज, पण हे कोण आहेत? महाराणी, राजगुरूंनी मला याच्याविषयी सांगितलंय. हा त्यांच्या गुरुकुलातील सर्वोत्तम विद्यार्थी आहे. अत्यंत गुणवान आहे. गुरुकुलात राहून त्याने सर्व गोष्टीवर आपलं प्रभुत्व मिळवलं. मी आनंदी आहे की राजगुरूंनी तुझ्यासारख्या त्यांच्या शिष्याला माझ्याकडे पाठवले. मी माझ्या राज्यातील राज्यकारभारासाठी तुझ्यासारख्या हुशार आणि गुणवान व्यक्तीच्या शोधात होतो. मी तुझ्याशी बोलतोय, तुझ्याविषयी काहीतरी सांगतोय आणि तुझं इकडे ध्यान नाहीये. तू माझ्या दरबारात उभा आहेस आणि माझा अपमान करतोयस. मी तुझ्याशी बोलतोय प्रताप. तुझा माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये. इतका उर्मटपणा बरा नव्हे. राजगुरूंनी तुझ्याबद्दल खूप कौतुक केले होते आणि तू असा आहेस. मी तुला तुझ्या वागण्याबद्दल शासन करीत आहे. क्षमा असावी महाराज. माझे आपल्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. माझे ध्यान राजकुमारीकडे येणाऱ्या सर्पाकडे होते. त्याने राजकुमारीला दंश केला असता म्हणून मी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला भिरकावून लावले. यात माझा आपला अपमान करण्याचा काहीही हेतू नव्हता. तरी सुद्धा आपणास मला शासन करायचे असल्यास ते अवश्य करावे. मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन. तुझ्यामुळे माझ्या कन्येचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे शासन करणे योग्य नाही. धन्यवाद महाराज. मी तुला माझ्या राज्यात कुठलंही पद देऊ शकत नाही. पण माझ्या मनात तुझ्याविषयी काही जबाबदाऱ्या आहेत. मी तुला काही अधिकार देतोय. ते घेऊन तू तुझे कार्य सुरू कर. या राज्याची प्रामाणिकपणे सेवा करशील अशी आशा आहे. महाराज, आपल्या विश्वासावर मी नक्कीच खरा उतरेन. आपल्याला कुठल्याही गोष्टीत मी निराश होऊ देणार नाही. या राज्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी माझे प्राण गेले तरी चालतील.
पण मी माझ्या प्राणाची पर्वा न करता तुमची सेवा करण्याकरिता सदैव तत्पर असेल. महाराज, आता मला जाण्याची आज्ञा असावी. तू येऊ शकतोस. पद्मसेना, तू तुझ्या कक्षेत जाऊन विश्रांती करावीस. काय झाले? तुम्हाला माझ्याशी काही बोलायचे आहे का? होय महाराणी, मला आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. महाराणी, आपल्याला जो आता आलेला प्रताप तो कसा वाटला? हो, चांगला आहे. त्याने समयसूचकता बाळगून त्या सर्पाला भिरकावून दिले आणि आपल्या कन्येचा जीव वाचवला. महाराणी, आपण कोणाला सांगू नका. राजगुरूंनी सांगितल्याप्रमाणे माझ्या मनात एक विचार आला. मी प्रतापला पद्मसेनेचा भावी वर म्हणून बघतोय. महाराज, हे तुम्ही काय बोलता आहात? मला जे योग्य वाटते मी तेच बोलतोय. तू याबद्दल कुठे वाच्यता करू नकोस. महाराणी, आपण विक्रमादित्याची वाट बघण्यापेक्षा प्रतापला पद्मसेनेचा वर म्हणून निवडणे हे जास्त योग्य आहे. महाराज, आपण असा परस्पर निर्णय घेणे योग्य नाही. आपण त्यांची वाट बघावी. त्याची काहीही गरज नाही. मी पद्मसेनेचा पिता आहे. मला तिच्या भविष्याची चिंता आहे. आपल्या मनात ही जी गोष्ट आली आहे ती कुणाला कळता कामा नये. त्याची दक्षता घ्या. विक्रमा, तू असा काळजीत बसून राहिलास तर आमची चिंता वाढते. हे बघ विक्रम, तू या राज्याचा राजा आहेस. तू या सगळ्या गोष्टी धीराने घ्यायला हव्यास. विक्रमा, पिताश्री म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. हे बघ, तू धीर सोडू नकोस. सावर स्वतःला. कसं सावरू मी स्वतःला? तुम्हीच सांगा. जे घडलं ते अगदी अनपेक्षित होतं. विक्रमा, तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो, पण असं बसून राहून कसं चालेल? यातून बाहेर पडायला हवं. विक्रमा, जे झालं ते झालं, तर पुढे जाणं तर गरजेचं आहे. मला एका गोष्टीची चिंता सतावते आहे. ज्या गोष्टींवर माझं प्रेम आहे, ज्या गोष्टी मला अत्यंत प्रिय आहेत, त्या गोष्टी माझ्यापासून दूर जायला लागल्यात. आणि मणीचं जाणं ही त्याची सुरुवात आहे. विक्रमा, हे बघ, असा विचार करून कसं चालेल? जे झालं ते नियतीच्या हातात होतं. नियती पुढे आपलं काय चालणार? पिताश्री, मणीला मी माझ्या स्वतःच्या हाताने वाढवलं आहे. प्रत्यक्ष लक्ष देऊन त्याची काळजी घेतली आहे. लहानपणापासून मला त्याचा लळा लागला होता. त्याच्या असं जाण्याने माझ्या जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यातून सावरणं अशक्य आहे. विक्रमा, जे झालंय त्याचा विचार करण्यापेक्षा भविष्याचा विचार कर. विक्रम, मला ठाऊक आहे मणीवर तुझं फार प्रेम होतं, पण आता तुला तुझा विचार करायला हवा. हे काय बोलताय पिताश्री तुम्ही? मी योग्य तेच बोलतोय विक्रम. तू त्या दृष्टीने तयारी करायला घे.
आणि बाकी घडलेली गोष्ट तू सोडून दे, विसरून जा. आम्ही प्रधानजींना तसा आदेश देतो, संदेश देतो, ते तयारीला लागतील. विक्रमा, तू मला आश्वासन दे की तू चिंतित दिसणार नाहीस, प्रसन्न राहशील. हो माते, मला आता प्रधानजींकडे जावं लागेल. त्यांना एक महत्त्वाचं कार्य सांगायचं आहे. कोणतं महत्वाचं कार्य तू आम्हाला सांग, आम्ही प्रधानजींना सांगू. नाही, मला प्रत्यक्ष जाऊनच सांगावं लागेल. येतो. प्रधानजी थांबा. प्रणाम महाराज. महाराज, आपण इथे निरोप पाठवला असता तर मी स्वतः आलो असतो. नाही, मी मुद्दामूनच आलो. माझं एक महत्त्वाचं कार्य आहे तुमच्याकडे. आपण आज्ञा करावी महाराज. तामलिंदापूरहून जो मनुष्य आला होता शिफारस घेऊन, त्याचं काय झालं? म्हणजे मी समजलो नाही. त्याचा शोध लागला? नाही महाराज, आम्ही राज्यात त्याला सगळीकडे शोधलं, पण तो कुठेच दिसला नाही. माझ्या प्रिय अश्वावर त्यानेच शेवटचे उपचार केले होते. प्रधानजी, काहीही करून तो माझ्या समोर हवाय. सैनिकांना कामाला लावा, त्यांना सगळ्या दिशांना पाठवा, त्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या करा. उज्जैन नगरीचा कोणताही भाग सुटता कामा नये. डोळ्यात अंजन घालून त्याला शोधा. आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा बंद करा. अनुमतीशिवाय कोणालाही राज्याच्या बाहेर सोडू नका. तो मनुष्य अजूनही आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून गेला नसणार. जा, शोध घ्या त्याचा. सैनिकांना कामाला लावा. जशी आपली आज्ञा महाराज. मी आपला आदेश पूर्ण करे. आपल्या सैनिकांना पाठवून त्या मनुष्याला मी शोधून काढे. आज सूर्यास्ताच्या आत तो माझ्या राज्यसभेत हवा आहे. जशी आज्ञा महाराज. पुणे आहे का रे तिकडे? आपल्याला एका मनुष्याला शोधायचे आहे जो आपल्या राज्यात वैद्य म्हणून आला होता, ज्याने आपल्या महाराजांचा प्रिय अश्व मणी याला मारण्याचे दुष्कृत्य केले आहे. तो आपल्या राज्यामध्ये वैद्य म्हणून फिरतो आहे. त्याला आपल्याला शोधायचे आहे. आपल्या सैनिकांच्या 4 तुकड्या करा आणि आपल्या राज्याच्या 4ही दिशांना पाठवा. आपल्या राज्याच्या सीमा बंद करा आणि महाराजांच्या आदेशाशिवाय आपल्या राज्याच्या बाहेर कोणीही जाणार नाही याची दक्षता घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तो मनुष्य सूर्यास्तापर्यंत महाराजांच्या समोर उभा करायचा आहे. असं काय महत्वाचं कार्य होतं म्हणून विक्रम प्रधानांकडे गेला? काहीही न सांगता निघून गेला तो. त्याच्या मनात काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. हरकत नाही, आल्यावर बोलू असं म्हणालाय तो. हो, हा काय आलाच. विक्रमा, झाली भेट प्रधानजींची? हो, झालं तुझं काम? त्यांना मी आदेश दिले आहेत. आदेश? नेमके कसले आदेश? काय सुरू आहे कळेल का आम्हाला? तो मनुष्य आपल्या अश्वाला बरं करण्यासाठी आला होता. त्याला पकडून आणण्यासाठी मी सैनिकांना आदेश दिले आहेत. त्यांना सांगितलं आहे, काहीही झालं तरी तो मनुष्य माझ्या समोर आला पाहिजे. ते सर्व ठीक आहे विक्रम. आम्ही तुला तुझ्या विवाहाबद्दल बोललो होतो, त्याचा विचार कर. त्याचा काय विचार करायचा? विक्रमा, अरे आपण त्यांना भेटण्याची तिथी कळवली आहे आणि अजून त्यांच्याकडनं काही उत्तर आलेलं नाही.
मीही त्याचाच विचार करतोय की अजूनही त्यांचं उत्तर कसं आलं नाही. त्यांचे उत्तर येईल. त्या उत्तराची वाट बघत बसायला नको. आपण ठरलेल्या तिथीला त्यांना तिकडे भेटायला जाऊ. होय, तुम्ही बरोबर बोलत आहात. उत्तराची अपेक्षा न करता आपण तिथे गेलेलं बरं. बरं विक्रम, तू तिला काय भेटवस्तू देणार आहेस याचा विचार केलायस का? म्हणजे बाकीच्यांना आम्ही भेटवस्तू देऊ, पण तुझ्या होणाऱ्या पत्नीला तू काय भेटवस्तू देणार ह्याचा विचार केला आहेस ना? नाही माते, अजून विचार केला नाही की त्यांना काय द्यावं. नीट विचार करून भेट दे, कारण ही तुझी आणि तिची पहिली भेट असणार आहे. तू दिलेली भेट कायम तिच्या आठवणीत राहावी अशी असायला हवी. जशी आपली आज्ञा माते. मी नक्कीच आठवणीत राहील अशी भेट देण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तुलाही तिला भेटायची उत्सुकता आहे. हो, माझ्या मनात उत्सुकता आहे, कारण याआधी मी तिचे चित्र पाहिले आहे. बघ, नीट डोळे भरून बघ. सगळीकडे कडक बंदोबस्त ठेवा. डोळ्यात अंजन घालून शोधा. कोणत्याही अपरिचित व्यक्तीला तसेच सोडू नका. कोणतीही संशयित हालचाल झाली की लगेच मला कळवा. चला, लागा कामाला. आणखी असे काय करावे म्हणजे हा मनुष्य आपल्या तावडीत येईल? त्याला शोधण्यासाठी इतके सैन्य पाठवले, पण सगळ्यांच्याच हाती निराशा आली. या अश्व प्रकरणानंतर त्या व्यक्तीला शोधणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कोण आहात आपण? नमस्कार, मी एक दूत आहे. काय काम आहे? तुमच्या राजांना भेटायचं होतं मला. परवानगी आहे का? परवानगी? कसं आहे ना, आजपर्यंत मला ज्याच्याकडे जाणं गरजेचं वाटतं त्याच्याकडे मी जातो. त्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. काय काम होतं? मी आमच्या मालकांचा निरोप घेऊन आलोया. कसला निरोप? आता ते तुम्हाला कसं सांगणार बरं? मी या राज्याचा प्रधान आहे. अहो, प्रधान आहे ना, राजा नाही ना. कसं आहे, ज्याच्या फायद्याची गोष्ट आहे त्यालाच सांगणार ना. आता तुम्हाला तुमच्या राज्याचा फायदा नको असेल तर काय करणार? थांबा थांबा. तुम्ही मला निरोप सांगा. तुम्हाला तसं मला आत सोडता येणार नाही. सांगतो. आता आमचे मालक आहेत का नाही, ते घोड्यांचे लय मोठे व्यापारी आहेत. आता विक्रम राजांचा प्रिय अश्व आणि अश्वमेध यज्ञातील अश्व याचं निधन झालंय. हा, आणि ही वार्ता अख्ख्या पंचक्रोशीत पसरली. मग अहो, राजाने आमच्या मालकांकडचे घोडे बघितले ना, ते लय खुश होतील. असे उत्तम उत्तम अश्व आहेत का नाही आमच्या मालकांकडं. हा, ठीक आहे. सांगितलात ना निरोप, मग जा आता. अहो, पण मी राजांना निरोप सांगायला आलो होतो. असंच कसं न सांगता जाऊ?
तुम्ही जा, मी तुमचा निरोप महाराजांपर्यंत पोहोचवतो. हा, जा तुमच्या राजांना माझा निरोप सांगा आणि त्याला सांगा की त्यांच्या उत्तराची वाट बघत बाहेर थांबलाय म्हणा दूत.